हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर बाबा सगळं सर्व तुमच्या आनंद मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा आनंद प्रत्येकाला सहाय्य केलं सर पापांच्या प्रश्नांची क्षमा होईल प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. 21 अध्याय 18 पासून आपण वचन घेऊया की एका विश्वास परमेश्वराचं राज्य कसं होते आणि शापाने कसं माणसाच्या भविष्यात घडलेल्या गोष्टी जातात आणि विश्वासाने मागितल्यानंतर परमेश्वर विश्वासाने सर्व पूर्ण देत असते. पण माणसाचा विश्वास जर डगमळला किंवा शब्द बोलताना की कमजोर झाले तर तिथे कमजोरताच निर्माण होते. पण ज्या माणसामध्ये विश्वास आहे आणि बोलतो आणि शब्द तसे घडले जात असतात. तर आपण यामध्ये 21 अध्याय 18 पासून अंजिराच्या झाडाविषयी लिहिलेलं काही शाप आणि आशीर्वाद, विश्वास आणि अविश्वास. सकाळी तो परत तो नगरास परत येत होता. त्याला भूक लागली. काय सांगते वाटेवर अंजिराचं झाड होतं. ते पाहून तो त्याच्याकडे गेला पण त्याला तिकडे पानच होती. बघा आता एखादा झाड आहे आणि झाडाला पानं तर असतातच बरोबर पण त्या पानाद्वारे झाडाला फळं पण असतात त्याच्यात. तसंच प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येत असताना त्याने त्या अंजिराच्या झाडाखाली लक्ष लावलं आणि ते लक्ष लावताना त्याने बघितलं की ह्याच्यावर मला कुठेतरी एक फळ आढळेल. आता जेव्हा मनुष्य भूक लागते तेव्हाच तो जेवणाकडे वळतो बरोबर. ज्या माणसाला दुःख येतात, समस्या येतात किंवा संकट येतात किंवा एक आपत्ती येतात त्याच वेळेला मनुष्य देवाकडे येतो आणि तो म्हणजे विश्वासाने बरोबर. पण पहिल्या विश्वासाने येतो तेव्हा त्याला काहीतरी फळ मिळते. नंतर त्याला परमेश्वरी सगळं दिलं व्यवस्थित. मग दुसऱ्या टायमाला तो जायला बघतो तिकडे त्याला काहीच मिळत नाही. मग तो शाप देतो. तो प्रार्थनेला जाऊन फायदा काय, प्रार्थनेने काय मिळते तो विसरून जातो. आपण ही याच पद्धतीच्या दाखल्यामध्येच बसलेली व्यक्ती असतात. देवाकडे येतो तेव्हा परमेश्वर आपल्याला सगळं पहिले एकदम उत्साहाने देत असतो जसा आमचा विश्वास पडतो. नंतर विश्वास जो आहे तो डगमळतो. नंतर त्याच्याद्वारे मग आपण आशीर्वाद नाही तर तिथे शापाची तयारी करत असतो. म्हणजे त्यांना सुद्धा आपण करतात किंवा त्याचा आपण शाप देण्याचा त्याच्यावर प्रसंग आहे. त्यांनी त्याला म्हटले यापुढे तुला कधीही फळ न यावं. ते अंजिराचे झाड ताबडतोब. आता प्रभू येशू ख्रिस्ताने या शास्त्राच्या शिक्षणाप्रमाणे आता ही जी दाखले जे आहेत ते तुम्ही आणि मीच. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या नियमाचा वापर करतो तेव्हा त्याच्यातून कार्य करायला इंटरेस्टली वाढ जात असते. पण जेव्हा आमचा विश्वास होतो तेव्हा आमचं कार्य कमजोर होतो तर तेव्हा आम्हाला शाप लागत असतात. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती, अस्वस्थपणा, सगळ्या बाजूनी मनुष्य आजार, संकट, आपत्ती ही सगळ्या बाजूनी मनुष्याच्या पाठीमागे लागतात. कारण त्यांना पुन्हा कधी आशीर्वाद न मिळतो. ते शाप मग आशीर्वाद येत नाहीये. अनुवाद 28 अध्यायामध्ये नंतर त्याच्या पाठीमागे शाप येतो.
पहिला जो आशीर्वादित झालेला आहे ना तो प्रभूमध्ये आहे. इव्हान 15:7 प्रमाणे तो प्रभूमध्ये आहे, तो आशीर्वादितच आशीर्वादित होतो. पण जेव्हा तो प्रभूपासून दूर होतो आणि प्रभूचा अपमान होतो तेव्हा त्या पाठीमागे शाप 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 म्हणजे शापित होतो. मग त्याला ते कधी फळ नाही. तेव्हा 15:10 वचनामध्ये दिले, माझ्या फळ न देणारा फाट्याप्रमाणे तो काढला जातो. तसाच मनुष्य आहे, प्रभूच्या वचनात नाही, शिक्षणात नाही, नियमात नाही, प्रभूच्या अपमानात जर असेल तर परमेश्वर त्याला सांगतो मी तुला फाट्याप्रमाणे फेकला जाईल. पुढे काय सांगते होतं हे पाहून शिष्याला ते आश्चर्य वाटले. त्यांनी म्हटले ते अंजिराचे झाड ते लगेच कसे वाळून गेले. आपली घटका आपला वेळ कसा येईल माहिती नाही. आपण सगळे चकित झाले. असं होतं ते असं कसं झालं, असं कसं झालं नाही, असं आपण केलं. हल्ली आपल्या जीवनात प्रसंग येतात, आपत्ती येतात, संकट येतात, टेन्शन येतात, मानसिक तणाव येते, अस्वस्थपणा येते. त्याचं कारण हेच शब्दाद्वारे, बोलण्याद्वारे, विचाराद्वारे, शरीराद्वारे कोणत्या प्रकारे जीवनामध्ये जेव्हा एक पाप प्रवास करते तेव्हा इथे पश्चाताप करणं महत्वाचं आणि गरजेचं असतं. जशी पाप वाढणार तसं शरीरामध्ये अनेक प्रकारच्या आपत्ती, दुःख, संकट, टेन्शन, मानसिक तणाव, अस्वस्थपणा दोन प्रकारच्या माणसामध्ये समस्या उत्पन्न होतात. एक तुम्ही चांगलं केलं त्याच्यामुळे आणि जर एक वाईट केलं त्याच्यामुळे. आज प्रभू येशूने लोकांसाठी आपलं बलिदान दिलं तरी लोकांनी त्याला काय बक्षीस दिलं. आता मी आणि तुम्ही जर चांगलं करत असेल तर तुम्हाला काय बक्षीस मिळेल? नफरत, निंदा आणि द्वेष. कारण जे प्रभूच्या बाबतीत झालेलं आहे तेच तुमच्या बाबतीत पण तेच होणार. कारण मत्ती 16:24 वचनामध्ये तसं दिलेलं आहे, माझ्या मागे यायचं असेल तर त्यांनी स्वतःचा बदस्त उचलून मला अनुसरावे. जो मनुष्य देवावर श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, वचनाचं पालन करतो, नियमाचा वापर करतो तेव्हा तो एकदम स्ट्रॉंग बनतो. आपण विश्वासाने जायचंय. प्रभूमध्ये आल्यानंतर प्रभूच्या मार्गात आणि प्रभूच्या नियमाने चालायचं आहे. एक मनुष्य आहे त्याच्यामध्ये 3 प्रकार कार्य करतात. एक प्रकार आहे शैतानी, दुसरा प्रकार आहे तुमचा, तिसरा प्रकार आहे परमेश्वराचा. पहिला मला शैतानाने फसवलं. दुसरा मनुष्य आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये पहिला मनुष्य म्हणून त्याला फसवायचं काम केलं तर तो शैतानी वृत्तीत चालला. त्याच्यानंतर पवित्र आत्मा आला, येशू ख्रिस्ताने पवित्र आत्मा पाठवला आपल्या म्हणजे आपल्या पापी लोकांसाठी स्वतःचं बलिदान केलं. त्याने आपल्याला मुक्त केलं आणि आपण आजाद केलं. मग तेव्हा आपण पवित्र आत्म्याने भरले गेले. 3 प्रकार आहे. एकच मनुष्य 3 प्रकारात जीवन जगतो. एक पापमय जीवन, एक त्याचं स्वतःचं जीवन आणि तिसरं आहे पुण्याही जीवन म्हणजे परमेश्वराच्या मार्गाचं, शिक्षणाचं, नियम आणि विधीचं जीवन. आता हे जे एकाच माणसामध्ये शिक्षा आहे, एकच मनुष्य अनेक प्रकार करू शकते. मग भले चांगलं किंवा वाईट दंड आपल्यालाच आहे. या एका शरीरावर फक्त 2 प्रकारचे आहे. एक चांगलं वागलं तर चांगला प्रकार त्या शरीरात राहील, वाईट वागलं तर त्या शरीरामध्ये वाईट प्रकारचा अनुभव त्यांना होता. प्रत्येक माणसाला परमेश्वर आपल्या कर्मांची फळं देणार आहे. तुम्ही कोणाच्या विरुद्ध, कोणाची निंदा, कोणाचा द्वेष, कोणाची हेवा हे करत बसू नका. आणि एकच काम करा की देवाला सांगा की याकोबाच्या पत्रात 5:16 पासून दिली यात परमेश्वराचे महान व्यक्ती येऊन गेलेले आणि जो कोणी या शिक्षणाने, या नियमाने वागतो आणि चालतो तो भविष्यात खूप आनंदी आहे. भले किती संकट येऊ, स्तोत्रसिद्ध 32 जगाचा महापूर आला तरी त्याला स्पर्श होणार नाही. तो परमेश्वर. एक जीवन तुम्ही परमेश्वराला दिलेलं आहे ना तर या शरीरात फक्त हक्क परमेश्वराचा आहे
आणि हे जीवन जर तुम्ही शैतानाला दिलं असेल तर हक्क त्या शैतानाचा तुमच्या शरीरावर. देवासाठी जिजा, देवासाठी बघा, देवासाठीच राहा. तेव्हा देव तुमच्यासाठी राहील आणि देवाचा पवित्र आत्मा तुमच्यावर उतरेल. काय सांगितले? सौशे न धड. आणि मध्ये 14 ते 12 वचन मध्ये दिलेले आहे. प्रभू येशूने काय सांगितलं? माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठे कर्म कृत्य करेल. कारण त्याचा जो विश्वास आहे ना तोच आहे. आपला विश्वास कुठे? ना आपण कोणत्या विश्वासातील प्रवास करतो? मला सांगा, आपल्या जवळ विश्वास नाही ना आपल्या जवळ क्रिया पण नाही. विश्वास आणि क्रिया या दोन गोष्टी मनुष्यासाठी उत्पन्न होतात. आपला विश्वास अविश्वासी नसावा ना आपला विश्वास संशयवृत्तीचा नसावा, नफरत वृत्तीचा नसावा. जर तुमचा विश्वास आहे तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडे पाप करते किंवा पापाविषयी तुम्हाला काही बोलते किंवा सांगते तर ताबडतोब देवाकडे पहिली प्रार्थना करा की देवा, हा तुझा प्रतिरूप आहे आणि या प्रतिरूपामध्ये दुष्ट रूप चालत आहे आणि यामुळे दुसरे लोक निंदा, नफरत, द्वेष हे वाई करतात. अनेक गोष्टीविषयी तुम्हाला लक्ष द्यायचं. पेत्र होता, बरोबर, तो विश्वासी पण होता आणि अविश्वासी पण होता. प्रभूने जर एक दिवस पाण्यावर सांगितलं चालले, हा मी चालेल, नुसता तिकडून वारा या ठिकाणातून आलेला होता. तसंच एक माणसाच्या अंगामध्ये अविश्वासाचा एक वार. एखाद्या व्यक्तीने सांगितलं तुझी तब्येत जरा खराब झाली दिसते ती, मग तो विचार, तुला खरंच दिसते, तब्येत बारीक दिसते, काहीतरी तुला आजार झालेला असा वाटते. विचार कुठे चालले? आजारामध्ये. मग मला काय आजार असेल ते 2 ते 3 दिवस त्या विचारात तो खेळत राहील. मग एखाद्या डॉक्टरकडे जाईल. मग एखादा रिपोर्ट जर चांगला आला तर बरा, नसेल तर त्याचा जर विश्वास जर कमजोर असेल, त्याच विश्वासाने त्या गाभऱ्यामुळे त्याचा रिपोर्ट त्याच वेळेला काहीतरी खराब आला. मग तो कुठे विश्वास ठेवतो? त्या अविश्वासामध्ये विश्वास जोडतो की मी आजारी नसता त्या व्यक्तीने मला आजार सांगितलं आणि मी गेल्यानंतर चेक केलं तर मी पण आजारी झाले. मग त्याचे विचार माणसाच्या शरीराला आजार कुठून येतात हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जेव्हा त्या शरीरात पाप छोटी मोठी बनतात, ती खाली केली नाही, त्याच्यामुळे ती डोक्यावर चिंता तुमची वाढली जाते, अस्वस्थ, आणि तुमचा विश्वास त्या देवावर नाही तर त्या मानवावर आहे. मग तो माणूस सांगतो यस, मग तो विचार करतो. मी एका डॉक्टरकडे गेलेलो, तर डॉक्टरला सांगितलं हा मनुष्य खरोखर आजारी आहे आणि ह्या गोळ्याने त्यांना फरक पडते का? तू काय सांगते माहिती? या गोळ्याने फरक नाही. याच्या मनामध्ये जे बसलेला आहे ना, ती जगपर्यंत तो खाली करत नाही तत्पर्यंत तो आजारीच राहील. त्याला प्रेमाचे 2 शब्द पाहिजे आणि प्रेमाच्या शब्दाने त्याचं मन जेव्हा हलकं होईल, त्याला प्रेम दिलं जाईल, मार्गदर्शन केलं जाईल, शिकवलं जाईल, तेव्हा तो मनुष्य तुम्हाला माहितीये काही वर्ष अगोदर इकडे एक डॉक्टर आलेली ठाण्यामध्ये. तिला मानसिक झालेला, एवढी माझ्यासारखी हायटर
आणि एवढी साडी, तिचं थोडं मानसिक परिस्थिती होती. तिला कोणीतरी सांगितलं की इकडे आली, गुरुवारचा दिवस, इकडे बाया बाजूला बसलेल्या ते खुर्च्या उचलले, पळापळी त्याची, इकडे सगळे धावत आहे. काय झालं काय झालं हे सांगते की माई खुर्ची गेली, डॉक्टर ते मारायला निघाले. ठीक आहे, थोडं शांतता ठेवलं, तिचं काउन्सिलिंग केलं, तिला आणि तिची आई बोलून जोडलं, तिला समजावून व्यवस्थितपणे तिला बोलला सगळं काय नाही म्हणत. गुरुवारची प्रार्थना संपली वगैरे व्यवस्थित प्रभूच्या आशीर्वादाने झाली आणि सकाळी आरामध्ये गेली. कोण सांगणार हिला मानसिक माणसाच्या शरीरामध्ये रोग प्रकार काय माहितीये का? तुमची बुद्धी नाही काम करणार. जर तुमच्या मनामध्ये मन मोकळं केलं नसेल तर रिट्रीट मध्ये हेच काम करतात. जेव्हा तुमचं मन खाली होते ना, तुम्हाला पश्चाताप होतो. एखाद्या व्यक्ती तुम्हाला काय बोललं असेल, ते मनात धरून राग निर्माण होते, विचार निर्माण होते, आणि गोष्टी प्रकार असतात. कर्ज आहे, पैसे आहेत, अनेक प्रकारची पाप आहेत, ही खाली करावं लागतं. एशियामध्ये 15 पासून दिलेले तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत. आणि तो काय सांगतो म्हणजे तुमची पाप आगीसारखी लाल असेल, ती मी बर्फासारखी शुभ्र. कारण आम्ही काही स्वर्गातून येऊन बसले का? आम्ही पण पापी, आणि आम्ही पाप हळूहळू काढून 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 पवित्र रस्त्यामध्ये प्रवास. आजच्या टायमाला 2 बियर चालू होते, बसला असे रात्रानंतर. अनेक प्रकारे नशा वाढवतो. आपल्या जागेला आपण प्यायचं, पण माणसाला काय वाटते की त्याच्याने मी सुखी राहील. जेव्हा हे शास्त्राच्या अनुकरणात जेवढं प्रार्थनेमध्ये वाढ जिथे असेल तिथे प्रार्थनेत गेला ज्ञान वाढवलं आणि ते डोक्याचा भार काढला. कोणती संकल्पना व्यक्तीशी ठेवलं आणि त्या संगतीने मी चुका करायला शिकलो, पापात पडलो. एकामागे एक पाप आपल्या मागे असते आणि तेच तुम्हाला देवापासून बोलतं. मग त्यानंतर तुम्हाला समजेल की हे पाप आहे. मग हळूहळू देवापेक्षा आपण कुठेतरी आपुची जीवन जगत आहे. मग ते हळूहळू आपल्या नजरेत येते. मग हळूहळू पश्चाताप करायचं. जशी तुम्हाला पापाची जी आठवण झाली तसंच पश्चाताप करायचं आणि पवित्र देवदूताद्वारे सर्वक्ष मागायचं की जिकडे पाप आहे ना, तुमचा पावलं जर तिकडे जाणार तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तिथे पापाशी सहभागी घेतल्याशिवाय तुमचं जीवन पुढे जाणारच. भांडणं होणार, नफरत होणार, पिणं होणार, खाणं होणार, मोज मजा होणार, ऐशाराम होणार, सगळे प्रश्न सुटायला तुमच्या कठीण जाणार. कारण ते पाप आहे. तो विश्वास करतो त्या पापाशी, पवित्रताशी. जेव्हा प्रार्थनेमध्ये जीवन जगतो तेव्हा त्याच्यामध्ये पवित्रता बनवली जाते. आपल्या इकडे प्रत्येक सोमवारपासून भेटलेले असतात, बरोबर? सोमवार ते गुरुवारपर्यंत. बुधवारच्या संध्याकाळच्या पूर्ण प्रार्थना असतात 7 ते 10 पर्यंत. गुरुवारी पण संध्याकाळी 7 ते 10, शनिवारी पण 7 ते 10. आता या सगळ्या प्रार्थना रेडी असतातच, नेहमी प्रार्थना आहेच. पण लोकांमध्ये जी प्रेरणा जी आहे ती नाही. एक कार्यक्रम ठेवा, एक प्रोग्राम ठेवा, त्याची आठवण सगळ्यांना असते. मी विचार करतो, मग मनुष्य स्वर्गात का जाऊ शकत नाही? कारण बघा, मग आपल्यामध्ये अनेक, मग शेवटला दवाखान्यात जायला लागते, 4 दिवस तिकडे पण सुट्टी घ्यायला लागते, मग तो आराम घेतो. आपल्या प्रत्येकाला कुठे ना कुठे त्याची तयारी करावी लागते. कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कोणत्याही माणसाला शांती नाही.
उठलं का पहिल्यांदा कामाला जायचं, दुसरं पोरं शाळेत जायच्या, त्याचा डबा त्याला न्यायचं यायचं, हे करायचंय सोडायचंय, परत अमुक वाजता येईल, जेवण बनवायचंय, हे काम करायचंय, घरातली काम आहे, हे आहे ते आहे, सगळ्या विचार आणि 24 तास त्याची मेमोरी बदली जाते. जीपे संपते. काय जीपे बदलत आहे? जीबी मोबाईलची जीबी. माझं फोटो काढून जीबी बनते. माझे फोटो नाही, त्यांची सेवा करायची. त्याच्यात खाली डिलीट करा मला माहिती. तसं मी सांगते की तुमचं डोक्यामध्ये जे काही भरलेलं आहे त्याला डिलीट करा. नंबर कसे सेव्ह करता, SMS कसे करता डिलीट करता, तसं पैसे रिपोर्ट कसे करता डिलीट करता. हे डिलीट करा तुमच्या भविष्यामध्ये आणि देवाला सांगा की देवा हे दुष्ट विचार आराधना म्हणजे दुष्टाईचे आचार विचार माझ्या मनात नको, तर तुझी आराधना देवा तुझी स्तुती गौरव हे माझ्या मुखी असू दे. मग तेव्हा मनुष्य एकदम क्लिअर मनुष्य बनतो. हल्ली प्रार्थना लोकांची मनापासून होत नाही, म्हणून आजारी जास्त आहेत, टेन्शन जास्त आहे, दुःखात जास्त आहे, कर्जात जास्त आहे, अस्वस्थता जास्त आहे, सगळ्या बाजूनी असतात. येस नाहीये. तुम्ही प्रार्थनेत येणार आहे, तुमच्या प्रार्थना कमी करा. तुम्हाला कुठल्या धंद्यात येस असतील ते मला लिहून द्या. कधीच येणार नाही, थोड्या टायमाला येणार. आणि देव जेव्हा तो माणसाला जेव्हा देतो तो त्याच्यानंतर तो प्रकृतीमध्येच देतो, म्हणजे सच्चाई, प्रामाणिक, इमानदारी, विश्वासी आणि त्याच्यातून माणसाची प्रगती. असं आहे सगळ्या व्यक्तीसाठी. हर एक व्यक्ती प्रगत साधना करा धंद्यावर. तर तुझ्या भविष्यावर नाही का, तुला पैसाच पाहिजे. आज रात्री गेला तर पैसा कोणाचा होईल, तुझा धंदा कोणाचा होईल. मी हर व्यक्ती आला का तो पहिला तोच विचार. मी पहिलं सांगते तुझ्या मनात काय भरलेलं आहे ना ते पहिलं खाली करायला सुरुवात कर. हे हळकट हे भरलेलं आहे, नाही तर तुझ्या डोक्यावर कर्जावर कर्ज, कर्जावर कर्ज, टेन्शनावर टेन्शन, मानसिकावर मानसिक, अस्वस्थावर अस्वस्थ. रात्री झोप येणार नाही. एकदा झोपेतून उठला ना तर परत झोप येणार नाही. आणि जर ज्या टायमाला तुम्हाला झोप येणार नाही ना त्याच टायमाला गुडघे टेक. आणि तुझ्या काही समस्या आहेत ते लेखाच्या पहिल्या पत्रामध्ये वाचा. सर्व चिंता त्या परमेश्वराला आणि प्रार्थना करायला सुरुवात की देवा तुमच्या इच्छेप्रमाणे. मी कसं करते 24 तासात मला 2 तास झोप, गुडघे टेकणार, प्रार्थना करणार, मनचिंतन करणार, हेच काम. हा विश्वास कुठे आहे? देवावर. हे काय माझ्या जोडीला येणार नाही की मला याचा शोध करायला लागेल. मी माझ्या खाण्याचा पण विचार करत नाही. तर या जगाच्या कोणत्या गोष्टीवर मला विश्वास नाही ना भरवसा नाही. मी फक्त सेवा करायचं ते काम. काहीच मला आवडत नाही. कारण ज्या टायमाला मी आवड होता मी पैसा कमवू, मस्त बरे कपडे घालावे, त्याच्यानंतर हातात सोन्याच्या अंगुठ्या घालाव्या, हातामध्ये सोन्याचा पट्टा, मस्त पैकी बांगड्या, असं कशा घालाव्या आणि वाटत. एका क्षणामध्ये तो विश्वासच बनतो. कुठे अंगठ्या ठेवल्या ते पण मला माहिती नाही. त्याचा विचार मी करत नाही, कारण ते मला स्वर्गात नेणार नाही. तुमचे मोह तुम्हाला स्वर्गात नेणार नाही, लक्षात ठेवा. मोहावर विजय म्हणून मध्ये 6:9 पासून प्रार्थना शिकवली आम्हाला. मोहात पाडून देऊ नकोस. जेवढे माणसाच्या पाठीमागे मोह आहे, मोह असा ठेवा की कोणाचं भलं करायचंय, त्यामध्ये मोह असं सांगितलं तरी चालेल. आणि तो मोह असा आहे ना तुमच्याने चांगले कर्म होईल, वाईट. प्रभू येशूने चांगलं केलं तेव्हा योहान सांगतो 1:29 हा पहा जगाचे पापे हरण करणारा देवाचा. जगासाठी आज आपण कुठे आहे? आपण त्या अंजिराच्या झाडासारखे फेकले जाणार आहेत का? किंवा योहान 15 अध्यायाप्रमाणे फाट्याप्रमाणे फेकले जाणार आहेत का? जे झाड चांगलं आहे ते फळ देईल, जे झाड चांगलं नाही ते कापलं जाईल.
आम्ही कोणत्या पद्धतीमध्ये या भविष्यात प्रवास करत आहे की त्याच पद्धतीने आम्ही परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगत आहे. काय जोडीला येणार आहे त्याचा पहिला विचार करा. परमेश्वर येणार ना धन किंवा संपत्ती कि अहंकार कि आपले जीवनामध्ये असलेली पाप, काय जोडीला येणार. अरे लोकमध्ये 23:39 पासून वचन दिलेलं आहे. चोराच्या दाखल्यावरून शिकायला मिळते. त्या चोराने तर पश्चाताप केला ना, पाप कबूल केलं. आपण एवढी चोरी आहे तर आपल्याकडे पाप कबूल करायला सुद्धा वेळ नाही. तुम्ही सांगा मी काय चोरलं. आपण प्रत्येक मनुष्य चोरतो. काय चोरतो? जे उत्पन्न असते ना त्याचा 10% पूर्ण कोणाही मनुष्य देवाला देत नाही. आज तुम्हाला ना मला पोचणारा तो परमेश्वर आहे. आणि जो परमेश्वराच्या मार्गात आणि शिक्षणात त्याच्या नियमामध्ये जेव्हा तो प्रवास करतो तेव्हा त्याला परमेश्वर मोठ्या प्रमाणामध्ये सामर्थ्याच्या द्वारे, अभिषेकाच्या द्वारे, ज्ञानाच्या द्वारे, दानाच्या द्वारे, भरभराटाच्या द्वारे तो सगळं देतो. ज्या माणसाचं धनात, पैशावर आणि कोणत्या वस्तूवर जर लक्ष आहे तो मनुष्य देवाच्या राज्यात कधीच पुढे जातो. कधी खोटा व्यवहार करायचा नाही, कोणाला लुटायचं नाही, कोणाचं खायचं नाही, ना कोणाला सतावायचं नाही, ना कोणाची मनं तोडायची. त्या दिवसात तुम्ही समजून जा तुम्ही तुटतील आणि ती मजबूत बनतील. हे अनुभव मी घेतलेले. जो मनुष्य श्रीमंत गरीब गरजवंताला देतो, कोणाचं खात नाही, कोणाचं लुटत नाही आणि कोणाला सतावत नाही, तो मनुष्य भविष्यात आनंदी आणि शांतीने जीवन जगतो. त्याला कधी कमी पडत नाही, कारण त्याच्या पाठीशी परमेश्वर. मी कोणाकडे काय मागतो बरोबर, तरी मी आहे ना. कधी सांगितलं पैसे नाही मिळत, काय करू, भूक लागले काय करू, तर भूक लागले हा करतात. कोणत्या माणसाने येऊन सांगावं की माझ्याकडे मागायला नाही. अरे तो आहे ना, तो टायमाला जेवलो, टायमाला नाही जेवलो. कार्य मात्र मी जर केला नाही तर समजायचं की मी कुठेतरी नुकसान. लोक थकले, मी नाही थकला. गावागावात बरोबर जाऊन प्रार्थना करून मी थकलो नाही. ते थकले सगळे लोकांनी येशूला घरातून बाहेर काढले. मग ते 10-14 मध्ये आणि नाट्य देव आपल्या घरामध्ये बसवले. आणि ह्याच परिणाम आज आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या गावावर एक शापाचा आत्मा प्रवास करतो. मला काय वाटतं, येशूचा हात सोडणं साधं सोपं आहे. तुम्ही स्वर्गीय बापाची जेव्हा प्रार्थना बोलतो ना तेव्हा तुम्ही त्याच्या इच्छेची प्रार्थना बोलतो की तुमच्या इच्छेप्रमाणे. तुम्ही येऊन इकडे बसता ना, सांगता आमची इच्छा अशी झाली पाहिजे, तशी नाही. तो बोलतो तू चुकीची प्रार्थना करतो. तू आता बोललं काय ना करतो काय, आपण तेच नाही. आम्ही देवाला सांगतो आमच्या स्वर्गीय बाबा तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य आम्हामध्ये जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. माहिती नाही आमची इच्छेप्रमाणे हो. जो मनुष्य देवाच्या इच्छेप्रमाणे बोलतो, मग त्या 8 मध्ये 2 पासून वचन होता. एक कुष्ठरोगी आला, तो सगळीकडे भटकला पण काही मिळालं नाही. त्याच प्रभूची आपली इच्छा असेल तर मन शुद्ध करायला. जो देवाची इच्छेने आहे तर तिथे अद्भुत चमत्कार करतात. अरे योहान 6:44 तुम्हाला परमेश्वरने आता आमंत्रण केलेलं आहे इकडे प्रार्थनेमध्ये. मग हे शिक्षण परमेश्वराचं घ्यायचं आहे आणि तेच तुम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे. तेव्हा तुमची प्रगती होईल. तुम्ही तुमच्या मनासारखी प्रार्थना करणार किंवा मनासारखं मागणार, मनासारखं करायचा प्रयत्न करणार तर तुम्हाला स्वतःला रडावं लागेल. फायदे ना म्हणा, तुमचं नुकसान होईल. कारण का तुम्ही देवाला पण बसवता. देवाने आणलं ना, मग देवाची काय इच्छा आहे. आता एखाद्या दुकानात जा,
दुकानात गेल्यानंतर बरोबर तो सामान तुमच्या इच्छेने देणार का त्याच्या इच्छेने देणार? तुम्ही सांगणार मला काय पाहिजे, बरोबर? मग ते सांग मागण्या अगोदर, मग तेव्हा तो इच्छा त्याच्या इच्छेने हा दे मग तुम्ही घेणार की नाही? असं आहे. कुठल्याही ठिकाणी कोणाच्या घरी पाहुणे गेले तुम्ही, चहा बनवून ना पटकन बोलणार का? काय सांगणार? तेच सांगतील बसा बसा या बसा, काय घेता थंडा चहा काहीतरी घ्या ना बघा देव अशाच पद्धती देतो. अरे घे ना रे, मला किती ना ते सापासून आकाश कपाटी उडून देईन एवढा मी तुम्हाला पैसा देतो, आणि त्याच्याकडे एवढं धन आहे की विचार नाहीये, पण आम्ही धन घेतात कसं माहितीये ना, कामावर दे धंद्यावर येते, मला एवढं वावरं मिळू दे की माझं एवढं धंदा होऊ दे, माझा भाजीपाला होऊ दे, माझं तेवढं बा एवढं सर तू बोलते एवढं सर असं. अरे असं मान की परत तुला यायला नाही लागलं. एक पापी स्त्रीने सांगितलं, मध्ये 4 अध्याय तुम्ही वाचलं तुम्हाला समजेल. अरे या पापी स्त्रिया ज्या होत्या ना, याच येशूच्या जोडीला कामाला आल्या, आणि जे पवित्र होते ते कामाला नाही. एक शिक्षण नेहमी उचलून घ्यायचं. आज लोकांमध्ये शिक्षण नाही. या शेवटच्या पुरुषापर्यंत वधस्तंभामध्ये बघा 19 अध्याय 25-26 वचन, त्याच्या चरणापर्यंत, आणि येशूचे शिष्य होते ते पण घाबरून. आज आम्ही कुठे आहे? आम्हाला देवाबरोबर कनेक्शन, आम्हाला स्वर्गात जायचं आहे. योहान 14:2. आज तुम्ही कुठे बघता? आता आपले काही उपवासकाळ सुरू होतील, माती आहे मातीतच जायचं आहे, स्वर्गात जायचंच नाही. माणसाने मातीवर अवलंबून राहिले ना, परमेश्वराने देवावर अवलंबून राहिले ना. तो म्हणजे स्वर्गात जायचा आहे योहान 14:2. आणि तुम्ही कुठे चालले? अरे त्याने काय सांगितलं योहान 11:25, पुनरुत्थान व जीवन 20 आहे, जो माझ्यावर विश्वास करतो मेला असं. काय ते आमचा विश्वास कोणावर आहे? त्या मातीवर आहे, त्या राखेवर आहे. राख येशूला राख कुठे दिलेली? मोशेला नाही दिली. अरे कबरेतून लाजराला काढलं योहान 11 अध्याय. तुम्ही कुठल्या परिस्थितीची भक्ती आणि प्रार्थना घेतात तर मला काय कळत. रोमकर 6:8-9 वचन मध्ये कसं दिलेलं आहे, मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त मरत नाही, मरणाची सत्ता चालत नाही. ही सत्ता आली कुठून? पौलाने रोमन लोकांना सांगितलं, आपल्याच लोकांना सांगितलं. मग कुठला बायबल पंडित मनुष्य आहे की त्याला या गोष्टीची माहिती नाही? बायबल पंडित जे आहे, तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्यात आहे, ज्ञानात आहे, वर्तनात आहे, तर परमेश्वराच्या नियमातच चालणार. मत्ती 24:35 आकाश पृथ्वी नाहीसे होईल पण माझं वचन नाही. देवाचं वचन नाहीसे करू शकत नाही आपण. जरा वचन घे जरा, प्रकटीकरणामधलं 22 अध्याय 17 पासून आपल्या सगळ्यांना शिकायचं आहे. आत्मा व वधू असे म्हणतात ये, ऐकण्यास म्हणतो ये. इकडे जीवनाचा पाणी आहे. काय ते जीवनाचा पाणी आहे, त्यांनी फुकट घ्या, ते म्हणजे वचन. योहान 7:37 आणि 38 वचनामध्ये दिलेलं आहे. हे जीवनाचं वचन मिळाले तुम्हाला. हे फुकट आहे, ते पैसे घेतात, खायला प्यायला पण देतात की नाही? बरेच लोक काय करतात माहितीये का, की ते जेवायला मिळते ना म्हणून लोक प्रार्थनेला जातात. बरं आहे, जेवायला मिळते म्हणून प्रार्थना, ठीक आहे, तेवढं तरी भाग्य आहे की तेवढं तरी मिळते. तुम्ही तर त्या देवाच्या आभार. या पुस्तकातील ही संदेश वचन त्या ऐकणाऱ्या त्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी या कोणी भर घाली त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या विना देव आहे. देव आपल्यावर आणणार आहे. समजलं का? बंद नाही करायचे, त्याच्यात जे आहे ते आहेच. जो कोणी या संदेशाच्या या पुस्तकातले
तू वचनातून आणि काढून टाकेल त्याचा वाटा ह्या पुस्तकात हे वर्णन केलेले त्या जीवनाच्या झाडातून तू त्या पवित्र नगरीतून. हे जीवनाचं झाड म्हणजे काय? आध्यात्मिक देवाचे शब्द हे जीवनाचं झाड आहे. याच्याने लोकांना जीवन मिळते. हे शिक्षण आहे या मंदिरामध्ये. हे जीवनाचं झाड आहे आणि या झाडातूनच तुम्हाला वचन मिळते. माहितीये लोक 8:11 बी देवाचं वचन आहे. हे झाड आहे आणि या झाडापासून तुम्हाला अनुभव मिळते. आणि झाड म्हणजे येशू ख्रिस्त. योहान 15 स्पष्ट वाचा तुम्हाला शिकायचं आहे. या शास्त्राचं शिक्षण घ्यायला तुम्ही येत नाही म्हणून मी तुम्हाला शास्त्र एवढं शिकवू शकत नाही. पवित्र आत्मा मिळाल्यावर शिकवतो. ते 20 तुम्ही नाही बोला तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा हा तो बोलणार आहे. योहान 14:26 पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. कोणत्याही माणसाला शिक्षण आहे ना ते पवित्र आत्म्याच्या द्वारेच. प्रेषितांच्या कृत्यात 1:6-8 त्याच्यानंतर 2:1 पासून सुरुवात. पेंटिकोस्टचा दिवस पवित्र आत्मा आला तेव्हा जे पहिलीची जी भाषा होती उत्पत्ती 11 मध्ये ज्यांचा स्वार्थ होता तो स्वार्थ नष्ट केला आणि सगळ्यांना एकाच परमेश्वराची भक्ती आणि जाणीव करी. आजच्या काळात तेच आहे. पुन्हा स्वार्थ झालेला आहे. त्यामध्ये आपापल्या पद्धतीने अनेक प्रकारे देवाची उपासना प्रार्थना करतात, चेष्टा करतात, काय काय करतात लोक. हे शास्त्राच्या शिक्षणाप्रमाणे कोणाला शिकवलं जात नाही. हेच ते पवित्र शास्त्र म्हणून लिहिलेलं आहे. हे शास्त्र लोकांसाठी आहे. पवित्र लोकांना बनण्यासाठी, निंदा करण्यासाठी नाही, नफरत करण्यासाठी नाही, द्वेष करण्यासाठी नाही, हेवा करण्यासाठी नाही. येशूने कशाला सांगितलं? झाडाचा दाखला हे तुम्ही जे सांगितले तसं प्रकारे होईल. आज आपल्या जीवनामध्ये हेच गोष्टी पाठ कर. पुढचं वचन काय सांगतो? या गोष्टीविषयी साक्ष देणारा म्हणतो होय मी त्वरेने येतो. त्या सांगते त्वरेने येतो. तो सांगते हे प्रभू येशू ये. प्रभू येशूला आमंत्रण करा. तुम्ही दुःखी नाही, तुम्ही निराशात नाही, तुम्ही समस्यात नाही, तुम्ही संकटात नाही. कारण तुम्ही संकटात कशासाठी आहे? जगाच्या सर्व भवासाठी आहे. ज्या परमेश्वरावर भरवसा ठेवायचा तो भरवसा नसल्यामुळे माणसामध्ये अनेक प्रकारच्या आपत्ती आणि दुःख. या जगाच्या कोणत्या गोष्टीमध्ये जर आपण भरवसा ठेवत असेल, दुःख, आपत्ती, समस्या, संकट, टेन्शन, मानसिक तणाव, अस्वस्थपणा हा तो मनुष्यामध्ये. मत्ती 24:35 वचन देईल. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल झाडाला समुद्राचा असेल तसंच तसं आहे. तुम्ही शब्द बोलणार तसं होणार. समजलं का? योहान 1:1 शब्द देव आहे. ज्या शब्दाचा मनुष्य जर विश्वास ठेवून भरवसा ठेवून त्याच्या शब्दाचा पालन करत असेल तर शब्द देव आहे आणि तो शब्द तुमच्या प्रत्येकाला तो उपयोगी आहे. 4:12 देवाचं वचन 2 धारित तलवारीसारखा. शब्द म्हणजे देव आहे आणि हा देवाचा शब्द आपल्या जीवनात प्रवास करते तेव्हा आपण देवाबरोबर राहतो. आपण मानवाचा शब्द जास्त चालू याच्यात. माणसाचा शास्त्र म्हणून शिकवतात जगामध्ये माणसाचे नियम. अनेक लोक पैशासाठी प्रार्थना करतात, अनेक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी प्रार्थना करतात. लोकांना परमेश्वरी जेव्हा शिष्यांना निवडलं तेव्हा लोकांच्या जीवनामध्ये सार्वकालिक जीवन त्यांना मिळावं त्यासाठी. आज आपल्यामध्ये दुष्टाई आत्मीय असतात त्यामुळे आपल्याला आजार येतात, दुःख येतात, समस्या येतात, संकट येतात, टेन्शन येतात आणि त्यामुळे आपण आजारी पडतो. मग जेव्हा देवाजवळ आल्यानंतर ते आपोआपली असं आहे.
येशूकडे आले सगळे पापी लोक होते. योहान 5 अध्याय मध्ये तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक शिक्षणाला ना एक इंटरेस्टली घ्यायला लागते, अनुभव घ्यायला लागते, त्यानंतर तो इंटरेस्ट तुम्हाला जोडायचा आहे. ईश्वरी जरा सगळ्या पुढे काम करून देतोस. एक पापी स्त्री होती, तिला पण तोच प्रश्न दिला योहान 8. आपल्याला शिकायचं. योहान 9 मध्ये कुणाच्या पापामुळे यांनी किंवा याच्या आई बाप नाही, याच्यातून चांगलं कार्य व्हायचं, देवाची गौरव. प्रत्येक माणसाला ना आत्मिक शिक्षणाचे अनुभव घ्यायचे. तुमचा विश्वास मजबूत आहे तर तुमच्या पापाला किंवा तुमच्या जीवनामध्ये असलेल्या दुःखाला, पत्तेमध्ये 8 अध्यायामध्ये तुम्ही 14 वचन, पेत्राची सासू तापाने पडले, परिस्थितीला बरे का? लोकमध्ये आपल्याला स्पष्ट सांगते की त्यांना स्पष्ट असं दिले, त्या तापाला त्यांनी ताव. आपल्या जीवनामध्ये एक शिकायचं आहे, माझ्यामध्ये दुष्ट आत्मा हे निघून जाऊ दे असं बोला, तेव्हा तुम्ही एकदम परफेक्ट आणि क्लिअर होती. नाही तर तुमच्या भविष्यात पाप खाली गेलं नसेल तर रोज तुमचे आजार वाढतील, संकट वाढतील, टेन्शन वाढतील. मग शैतान तुम्हाला सांगेल आता तुझं बस रे, मग आता काहीतरी आत्महत्याचे विचार म्हणणार. किती लोक बसलेले तिकडे आत्महत्याचे विचार करतात माहिती नाही. शैतानाला तुम्ही एवढं जीवन देऊन त्याच्या जवळ जाऊन एवढे बसलेले आहे, तसंच देवाजवळ जाणं बसला ना. जुदाची आठवण ठेवा, जुदासने काय केलं, पेत्राने काय केलं. पेत्राने हक्क पकडला, जुदासने हक्क घालवला कॅशरवर. कुठे मन लागलं ते मोहित गोष्टी म्हणून त्यांनी प्रभूंनी सगळ्या गोष्टी शिकवलेल्या होत्या, पण याला ते समजलं. एवढा आता काही वेळ संपला. वेळेचा सदुपयोग करा. 5 आपल्याला देवाने दिलेली वेळ आहे ना, ती जास्त प्रार्थनेने वाढवा आणि प्रार्थनेत सोमवारपासून व्यतिरिक्त आहेच, शक्य आहे. तुमचा फायदा त्याच्यात. तर आपण छोटेसे एक प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसामध्ये तुमच्या आनंद महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात आम्हाला प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व बंधू लोक, आमला लोक, सर्व पोलीस लोक, प्रभूचा आशीर्वाद प्रत्येक व्यक्तीला सहाय्य कर. प्रभूच्या वचनात सगळी वाढ करावी आणि प्रभूच्या मार्गानुसार सार्वत्रिक जीवन घ्यावा ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.